नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर संदीप गोले। आता सजीव जमीन हा कुठल्याही पिकाचा पाया आपण समजतो। आता सजीव जमीन करत असताना आपण सेंद्रिय खतांचा वापर करतो। आता खोडे व्यवस्थापन आपण काय करू शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही 65 गाडा किंवा 5 टाल तुम्ही कुजवा, शेताला आपला सेंद्रिय कर्व आपला हा ऑटोमॅटिक वाढत चालतो। आता याच्यामध्ये काय होतं बघा, आपल्या शेतामध्ये खताचा कारखाना आहे, त्याला आपण म्हणतो की गांडुळामार्फत जी निर्जीव माती तो खातो आणि सजीव माती खाली टाकत असतो। आता ह्या शेतकऱ्यांचं हे निडवा पीक आहे, त्याने खोडवा काढला, खोडव्याचं 65 कुट्टी केली, 65 गाडलं, त्यानंतर ते पीक कारखान्याला गेलं। आता त्यांचा हा निडवा, मग तिसरं पीक त्यांचं आता आहे। त्या शेतामध्ये बघा की चांगल्या प्रकारे गांडूळांची उत्पत्ती चालू आहे। तुम्हाला दाखवतो की दोन्ही प्रकारचे बघा, हा मोठा गांडूळ देखील आहे आणि त्याचे लहान गांडूळ देखील शेतामध्ये आहेत। तर अशा माध्यमातून काय होतं की दोन्ही गांडूळ म्हणजे लहान आणि मोठे गांडूळ ज्या शेतामध्ये आहेत ती शेतजमीन सजीवतेकडे चालली आहे असं समजावं। दुसरा मुद्दा, ज्या जमिनीचा वास हा वळवाचा पाऊस पडल्यावर जर सुगंधी येतो तसा वास सुगंधी आला तर ती जमीन आपली सजीवतेकडे चालली असं समजायचं। आणि ज्या जमिनीचा वास हा निर्जीव जमिनीचा वास कसा येतो तर पाणथळ शेवाळासारखा वास येतो, तर त्या जमिनी ही निर्जीवतेकडे चालली असं समजावं। तर तुम्ही अभ्यास करा की चोपण जमिनीमध्ये आपण मातीचा वास घेतल्यावरती त्या जमिनीचा वास हा कुठल्याही प्रकारचा सुगंधी येत नसतो, तो शेवाळासारखा वास येतो। अशा माध्यमातून खोडवा असेल, निडवा असेल, याचं 65 व्यवस्थापन करत असताना तुम्ही 65 चांगल्या प्रकारे कुजवलं तर अशा प्रकारचे गांडूळाची उत्पत्ती चांगल्या प्रकारे होते। म्हणजे हा एक खताचा कारखाना आहे, आपल्या शेतामध्ये आपण स्वतः तयार करू शकतो। म्हणजे फक्त त्याला काय द्यायचं आपल्याला की सेंद्रिय निविदा आपण दिल्या, हे 65 वगैरे जाडलं, काडेकचरा आपण शेतामध्ये गाडला की त्याच्या माध्यमातून ह्या गांडूळाला अन्न उपलब्ध होतं आणि त्या गांडूळाची उत्पत्ती अशा प्रकारे वाढत चालते। अशा जमिनीमध्ये तुमच्या गांडूळाची उत्पत्ती वाढल्यावरती येणारं उत्साहाचं उत्पादन हे 15 ते 20% तुमचं सहज वाढू शकतं। धन्यवाद।